हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात थोपटले दंड। मनसेचा 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार। पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशील फेटाळली। मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, राज ठाकरेंचा टोला। दादा भुसे रिकामे हातांनी परतले। हिंदी सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपच्या एकाधिकारशाहीला हाणून पाडणार ठाकरेंचा इशारा। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा, मातृभाषेचं प्रेम 3 वर्षांपूर्वी नव्हतं का, लगावला टोला। टीकाकारांच्या बापाला मोदींनी 6,000 दिले। आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। अंगावरचे कपडे, बूट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच मिळाल्याचं वक्तव्य। विरोधकांकडून हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी उपटले कान। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार। अजित पवारांच्या अर्थ खात्याची अहवालात भीती। मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडणार। लाडक्या ठेकेदाराच्या मदतीसाठी नवनवे प्रकल्प काढले जात आहेत। शक्तीपीठावरून संजय राऊतांची टीका, तर 80,000 कोटींचा खटाटोप असल्याची हर्षवर्धन पाटलांची टीका। सुळेंकडूनही सवाल उपस्थित। माणसाच्या वेळेची किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ, भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा। नंतर चुकीचा अर्थ न काढण्याचं आवाहन। आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचा पिस्तूल साफ करतानाचा व्हिडिओ माझ्याच्या हाती। 1 कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओ दरपोक्ती। अमोलचा पोलिसांनी केला एन्काउंटरमध्ये खात्मा। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान। संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। पाझर तलावाचा सांडवा फुटल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। दुचाकींवर टोल लावण्याचा कुठलाही पर्याय नाही। खोट्या व्हॉट्सअप मेसेजची दखल घेत नितीन गडकरींचं स्पष्टीकरण। मद्यधुंद अवस्थेत रील बनवण्यासाठी महिलेनं रेल्वे रुळांवर चालवली कार। सुदैवानं भीषण अपघात टळला। 15 गाड्यांचे मार्ग बदलण्याची वेळ। आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद तर नामदेव महाराजांची पालखी अंबेजोगाईत दाखल होणार। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पादुकांचं स्नान। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहता एबीपी माझा। आजचा दिवस गाजतो आहे तो मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरेंच्या पत्रकार परिषदांमुळे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती कधी होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ही युती जेव्हा होईल तेव्हा होईल, मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय। 6 जुलैला गिरगाव